शारदा विचारे, वय 55 वर्ष. मला पोटात जळजळ वगैरे व्हायचा त्रास होता. माझी मुलगी डॉक्टर अलका गोरे यांच्याकडे मला घेऊन आली. त्यांच्या समजावण्यानेच मला खूप फरक पडला आणि माझ्या मिस्टरांना लिव्हरचा त्रास होता. त्यांचं ते सगळं दुखणं बघून मला असं वाटलं की मला पण म्हणजे त्यांचं ते सगळं बघून असं मला वाटलं की मला पण तसंच काहीतरी होतं आहे की काय. पण त्यांनी खूप चांगलं समजावलं आणि खूप चांगलं काउन्सिलिंग केलं माझं आणि त्याच्यातच मला खूप म्हणजे अर्धं बरं वाटलं औषधाने. किती दिवसापासून त्रास होत होता तुम्हाला? हा त्रास मला 1 वर्षभर म्हणजे वर्षापासून जळजळ पोटात होत होती आणि त्या विचारांनी म्हणजे अजूनच हे व्हायचं. विचार यायचे, झोप यायची नाही आणि खूप विचार यायचे की काहीतरी आपल्याला झालंय वगैरे. पण त्यांच्या डॉक्टरांच्या समजावण्याने मला खूप म्हणजे आले तेव्हाच मला खूप बरं वाटलं आणि औषधांनी तर 10-15 दिवसातच फरक पडला. किती टक्के फरक वाटतोय 100 तरी 80% आहे. थोडंसं काहीतरी होतं माझं जळजळ वगैरे, पण ते झोप वगैरे वाटणं, झोप वगैरे येते आता? हा, झोप पुष्कळ येते. म्हणजे झोपेचं प्रमाण व्यवस्थित आहे. 1 वर्षापासून जी झोप यायची नाही ती आता येते व्यवस्थित. बरं. आणि कुठे राहता तुम्ही? ठाण्याला वंदना टॉकीजच्या जवळ. बरं. आणि आता भीती पूर्ण गेलीये? हा, हो. मंत्र बोलता तुम्ही रोज? हो, कोणता मंत्र बोलताय? ते औषध घ्यायच्या आधी तो आहे तो अच्युतानंद गोविंद आणि भीमरूपी रात्री झोपताना सांगितलं बोलायला तो. म्हणजे मंत्रांनी पण फरक पडतो. आणि ते नाहीतर मुलगी तुम्हाला मानसिक रोग तज्ञाकडे घेऊन जाणार होती. हा, नाही, एन्झायटीच्या ॲलोपॅथीमध्ये मला एन्झायटीच्या गोळ्या दिल्या होत्या डॉक्टरनी. बरं. तर आता तुमच्या गोळ्या आहेत की बंद झाल्या? नाही, बंद झाल्या. बंद झाल्या. म्हणजे आयुर्वेदाने पण एन्झायटी डिप्रेशनवरती फरक पडतो का असं तुम्ही सांगू शकता लोकांना? हो हो, म्हणजे मला बरंच डोकं खूप शांत झालं आणि मुळात म्हणजे झोप लागल्यामुळे, झोप अख्खी रात्र लागल्यामुळे मग सकाळी फ्रेश वाटतं. थँक्यू.